नमस्कार, मी मधुरा मधुस किचनमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण करणार आहोत शिरा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण आधी काढून घेऊया। रवा, साखर, तूप, बेदाणे, काजू, बदाम, वेलची आणि केसर, ते पण ऑप्शनल। शिरा करायला घेताना आधी कढई ठेवूया। कढईत तूप घालायचे, ते चांगलं गरम झालं की त्यात रवा घालायचा। तो चांगला खरपूस भाजेपर्यंत थांबायचे। एका साईडला तूप घालायचे एका भांड्यात आणि त्यात ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे। ते भाजल्यानंतर भाजलेल्या रव्यात मिक्स करायचे। एका साईडला भांड्यात पाणी आणि दूध मिक्स करायचे आणि ते गरम करून घ्यायचे। रवा ड्रायफ्रुट्स मिक्स चांगली करून त्याच्यामध्ये ते दूध आणि पाणी केलेलं मिश्रण घालायचे। एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे गाठी होत नाहीत। दूध आणि केसर मिक्स केलेलं ते घालायचं त्याच्यामध्ये। मग साखर घालायची। साखर घातल्यानंतर पण पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची। अशा प्रकारे आपला शिरा तयार झालेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।